आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना ताई, आरती वहिनी, अगं अगं तू इकडे कशी? अगं सिद्धू दादाने सजावट करायला बोलवलं होतं, म्हणताना आलो। बरं ये ना आत ये। अगं ऐक की, मागल्या वेळेला सांगायचं राहिलं, तुझं घर लई झाक आहे बाई। हो, आणि या घरातली माणसंही। हो ना। बरं चल आता। ए काय ग, फुलवाली तूच आहेस ना? तिकडं देवघर अगदी नीट व्यवस्थित सजव, पण एक गोष्ट लक्षात ठेव, देवघरात इतर ठिकाणी कुठेही शिवाशिव करायची नाही, फक्त पाळणा सजवायचा। कारण तिकडं तामण ठेवलेलं आहे, देवाची वस्त्र ठेवलेली आहे, तिथं शिवाशिव झालेली मला अजिबात चालणार नाही, समजलं? आजी, तुम्ही विसरताय का? काय? आरती वहिनी फक्त फुलवाली नाही आहे, अहो ती माझ्या वेंकी दादाची बायको आहे। असं? अगो बाई, मी तर विसरलेच होते। तुमच्या दळवी कुटुंबात हे अशी सगळी भरती केलेली आहे नाही? काय म्हणजे तो व्यंकी, तो कुठला काय काही माहित नाही, आणि ही आता त्याची बायको, तिच्या तर कुळाचाच पत्ता नाही। खरंच बाई, अजब आहे तुमचं हे दळवी कुटुंब। आरती, बरं तू कामाला सुरुवात कर, पण आधी थोडा चहा घे ना, बरं वाटेल तुला। आणि काही लागलं ना तर मला हाक मार, मी आहेच। ए जा, हे बघ, चहा प्यायला सांगितलंय, प्यायचं। चहा पिल्यानंतर कप बशी विसळायची आणि तिथं बाहेर कोपऱ्यात पायरीवर ठेवायचं। हा हो? अरे आता बघ, एवढा सणाचा दिवस आहे, नको मनाला लावून घे तू, हास बघू। बर चल, आता कामाला लागते मी, अशी सजावट करते की नाही समजे बघतच राहतील। काय हो आजी, या वर्षीची जन्माष्टमीची पूजा कोण करणार? कोण म्हणून काय विचारताय? अहो गाडे पाटील घराण्याची थोरली नाचू निलांबरी ही करणार आज जन्माष्टमीची पूजा। खरंच आजी? माफ करा आजी, लहान तोंडी मोठा घास घेते। कित्येक वर्ष झाले लग्नाला, घरात अजून पाळणा सुद्धा हल्ला नाही, आणि त्या सुनेला तुम्ही जन्माष्टमीचा पूजेचा मान देणार का? पूजेचा आणि या गोष्टीचा काय संबंध? नाही म्हणजे पूजा कुठलीही बाई करू शकते। असं कसं? ते अशुभ होईल। हो हो, रेणुका वहिनीनी नाही तर नव्या सुनेनी करावी पूजा। काय ग हे बायांनो, माझ्या थोरल्या नाच सुनेची कूस उजलेली नाही म्हणून जन्माष्टमीची पूजा करू नका म्हणताय तुम्ही? मला एक सांगा, ही आहे ना, ही उभी आहे ती, तिचे प्रताप माहितीये तुम्हाला? ती ज्या मुलीचा सांभाळ करती ती तिची स्वतःची मुलगी नाही, तिचा होणारा पहिला नवरा त्याच्या बायकोची मुलगी ती, आणि तिचा सांभाळ करते। आता मला एक सांगा, अशा अपशकुनी हातानं जन्माष्टमीची पूजा करणं योग्य आहे काय? आता सांगा। हो, ही तर किती चांगली गोष्ट आजी, म्हणजे तुमची धाकटी सून साक्षात यशोदेचंच रूप म्हणायचं। हो ना, यशोदेने सुद्धा देवकीच्या कृष्णाला जीव लावून वाढवलं होतं। आता तर हिलाच जन्माष्टमीचा पूजेचा मान मिळायला हवा। ते बघूया,
जेव्हाचं तेव्हा बघता येईल. चला आधी कामं करायला घेऊया आपण. चला. कोणी कितीही आणि काहीही बोललं तरी पूजा तर दूर, मी तुला आसपास सुद्धा उभी राहू देणार नाही. कळलं अवलक्षणे? आजी, अहो तुम्ही का सारखं तिला घालून पाडून बोलताय? किती सुंदर सजावट केली हो तिने. आणि आता तुम्हीच मला सांगा, सजावट करताना जर का तिचा हात देवाच्या फुलांना, देवाच्या वस्त्राला किंवा तामणाला लागला तर त्यात वाईट काय आहे? आता तू मला अक्कल शिकवणार आहेस? जाऊ दे ना भावनाताई, नको लक्ष देऊ. अगं असले लई प्रसंग पाहिलेत मी. कसं असते माहिती का, काही माणसासनी देव या तामणात का त्याच्या कापडात दिसतोय. त्यांना हे कधी उमगलंच नाहीये ग का देव माणसाच्या मनात असतोय. ए, तुझी बडबड बंद कर. हे गाडे पाटलांचं घर आहे, तेव्हा इथं कुणीही येऊन फुकटचं ज्ञान पाजळलेलं मला चालणार नाही. समजलं काय? आधी आहे मोठे. नशीब नाही म्हणजे खुटकच का असं, पण तुम्हाला हे तर कळलं का थोडं बहुत ज्ञान आहे माझ्याकडं. ही तुझी हिम्मत किती बोलतेस का? हो आजी, आमची कुठली आली एवढी टाप तुम्हाला हिम्मत दाखवायची? नाही म्हणजे आम्ही आपली अशी साधी फुलं ऐकणारी माणसं नाही. बरोबर आहे ते, पण काय आजी, नाही म्हणजे तुमच्या देवासनी आमचा स्पर्श चालत नाही. बरोबर आहे ते, पण मला एक कळत नाही आजी, आम्ही आणलेली फुलं किंवा आम्ही केलेली सजावट ती तुमच्या देवाला कशी काय चालत असेल? अगदी बरोबर बोललीस तू आरती बहिणी. हो आजी, असं तर आपण त्या शेतकऱ्यांनाही नाकारू जे स्वतः कष्ट करून शेतात राबवून ही फुलं पिकवतात. त्या लोकांनाही आपण नाकारू शकतो जे ट्रक मध्ये फुलं भरतात, इथे येऊन ती फुलं विकतात. अहो त्याच सगळ्यांमुळे तर आपली घरं सजतात, आपले सण समारंभ थाटात साजरे होतात, आणि आपण त्यांनाच नाकारायचं. अहो कृष्णाने सुद्धा एका गवळ्याच्या घरी जन्म घेतला होता. गुरांना सांभाळणारे गुराखी त्याचे मित्र होते. त्यांच्यातच तो लहानाचा मोठा झाला, वाढला, उठला, बसला, खेळला. अहो त्या देवाने सुद्धा कधी भेदभाव नाही केला. तर मग आपण कोण आहोत? आपण तर साधी माणसं आहोत. मग आपणच कुणाला लहान किंवा मोठं कसं ठरवणार? आजी, जेव्हा एखादा देवाचा भक्त देवासाठी मनापासून सजावट करतो, त्याची सेवा करतो ना, तेव्हा देवाला फक्त त्याची भक्ती दिसते. तो कोण, कुठला, त्याचं कुळ कुठलं याचा कधीच विचार नाही करत तो. मग आपण तरी का करायचा? आपण तर साधी माणसं आहोत. मग आपणच माणसा माणसात फरक करायचा? लक्ष्मी निवास